जयश्राम शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी खूपच अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, आता राज्यातील 20 जिल्ह्यांमध्ये 75% पीक विम्याचे वाटप सुरू होणार आहे आणि या 20 जिल्ह्यातील जवळपास 55,12,000 शेतकऱ्यांना हा पीक विमा देण्यात येणार आहे, ज्याच्यासाठी राज्य सरकारने 1013 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे। शेतकरी मित्रांनो, 20 जिल्हे आता कोणते असतील आणि त्याचबरोबर या 20 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 75% पीक विम्याची रक्कम ही कधी जमा करण्यात येणार आहे, सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यापूर्वी जर तुम्ही या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर आताच खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तर शेतकरी मित्रांनो, अपडेट अशा प्रकारे आलेले आहे की 75% पीक विम्याकरिता आता शेतकऱ्यांसाठी 1013 कोटी रुपयांचा पॅकेज शासनाने मंजूर केलेला आहे आणि या दुसऱ्या टप्प्याकरिता आता संपूर्ण प्रक्रिया झालेली असून याच्यासाठी 20 जिल्हे पात्र करण्यात आलेले आहेत आणि या 20 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता 75% पीक विमा हा मिळणार आहे, ज्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्यांना 21,000 रुपये प्रति हेक्टरी नुकसान भरपाई देण्यात येणार आहे। शेतकरी मित्रांनो, दुसऱ्या टप्प्यासाठी तब्बल 55,12,000 एवढे शेतकरी पात्र आहेत। तर मग शेतकरी मित्रांनो, आता कोणत्या 20 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 75% पीक विम्याचे वाटप करण्यात येणार आहे ते आपण सविस्तर पाहूया। तर शेतकरी मित्रांनो, 75% पीक विम्यासाठी पात्र असलेला पहिला जिल्हा आहे तो म्हणजे धाराशिव, त्यानंतर अकोला, कोल्हापूर, जालना, परभणी, नागपूर, लातूर, अमरावती, नाशिक, जळगाव, अहमदनगर, सोलापूर, सातारा, सांगली, बीड। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, पीक विम्यासाठी पात्र असलेला जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर धुळे, यवतमाळ, वाशिम आणि पुणे। शेतकरी मित्रांनो, या 20 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता 75% पीक विम्याचे वाटप करण्यात येणार आहे। तसेच शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगाम 2023 मध्ये 1 रुपया भरून आपला पीक विमा नोंदवला होता त्या सर्व शेतकऱ्यांना महाराष्ट्र राज्य कृषी व महसूल विभाग आणि पीक विमा कंपन्यांमार्फत पीक विम्याची रक्कम दिली जाणार आहे। पहिल्या टप्प्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील 16 जिल्ह्यातील 47,63,000 शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची तब्बल 965 कोटी एवढा निधी जमा करण्यात आलेला होता। तसेच शेतकरी मित्रांनो, खरीप हंगामात ज्या शेतकऱ्यांच्या भात, बाजरी, भुईमूग, ज्वारी, नाचणी, उडीद, मूग, मका, तूर, कारले, सोयाबीन, कापूस, तीळ व कांदा या पिकांचे नुकसान झाले असतील तरच शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना हा 75% पीक विमा आता लवकरच मिळणार आहे असं देखील सांगण्यात आलेलं आहे। शेतकरी मित्रांनो, पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट जमा होणार आहेत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे नुकसान भरपाईकरिता पीक विमा 2023च्या दुसऱ्या टप्प्यांमध्ये शेतकऱ्यांना हेक्टरी 21,000 रुपये दिले जाणार आहेत। ही अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट शेतकऱ्यांसाठी आहे। परंतु ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली नाही अशा शेतकऱ्यांना हा 75% पीक विमा मिळणार नाही। तर शेतकरी मित्रांनो, ही होती राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी अतिशय पीक विमा संदर्भातील महत्त्वाचे अपडेट। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट रोजचे रोज जाणून घेण्यासाठी आताच खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।